नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपण जीवनामध्ये अपयशी का होतो, आपल्याला मानसिक त्रास का होतो, आपल्याला आर्थिक का त्रास होतो, ह्याची कारणं आहेत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस कर्म करतो ना त्यावेळेस आपलं 100% आपलं आत्मीयतेनं आणि योग्य मार्गानं काम केलं जात नाही. आता बघा ना, आपल्याला पैसे लागणारे तरी आपण ठेवतो का? रोज आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आयुष्य वाढते का कमी होते? मिळालेलं निसर्गानं देवानं दिलेलं रोज कमी होते. मग आपण पैसे ठेवत नाही, आयुष्य तर खर्च होणारच आहे. आपण चुकीच्या कृती केल्यामुळेच आपली बर्बादी होते मित्रांनो. आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही. आता कलियुग आहे, तेच प्रकार आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक ऐकायचे, आता कोणीच कुणाचं ऐकत नाही. जन्म दिलेले मुलं आईवडिलाचं ऐकत नाहीत. समाजाचं, देशाचं, सरकारचं, कायद्यालासुद्धा पळवाट असतात. मित्रांनो, मला सांगायचे की आपण जी चुका करतो ना त्याचीच परिणिती आपल्याला, हे माहिती पण आहे प्रत्येकाला, माहिती असून उपयोग होत नाही. कुठलीही गोष्ट माहिती असून उपयोग होत नाही. इम्प्लिमेंट महत्त्वाचं आहे मित्रांनो. जेवणाचा पदार्थ बघून आपल्याला पोट भरते का? गाडीला पेट्रोल दाखवलं आणि न भरताच गाडी चालेल का? मित्रांनो, काय होतं, कर्म उलट्या दिशेने केलं जातं. आता मॅच न खेळताच जिंकेल का? किंवा लढाई असते मित्रांनो. जिंकणारा तर एकच असतो, परंतु लढाईमध्ये प्रत्येकजण आपल्या आपल्या ताकदीनं, युक्तीनं, शस्त्रानं आणि वेगवेगळ्या गनिमी काव्यानं लढत असतो ना. मग दोघांनी जर मला सांगा, कॉन्फिडन्स नसताना किंवा कमजोर जर लढलं तर काय होईल? 100% अपयश. तसंच आहे आपल्या जीवनामध्ये. आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला पाहिजे. म्हणतात ना, प्रयत्न अंती परमेश्वर. तसंच आहे. तुम्ही जर प्रयत्न केला तर परमेश्वर तुमच्या पाठीमागे सदैव असतो. मित्रांनो, काय होते, कर्मावर विश्वास पाहिजे. आणि जरी आपल्याला यश नाही आलं तर आपल्या चुका काय आहेत हे बघून आपण परत कार्य केलं पाहिजे. बरेच लोक तसं करत नाहीत, म्हणून काही व्यवसायामध्ये फेल होतात, काही शिक्षणामध्ये फेल होतात, काही आयुष्यभर पैसे कमवून फेल होतात. त्याचं कारण ते आहे. आपण फेल होण्याच्या पाठीमागं कारणाचा अभ्यास करून कारणावर उपाय केला पाहिजे. आता मला सांगा, सगळ्याला पैसे लागणारे तरी पैसे ठेवतात का? ठेवले तर कुठं ठेवतात? चुकीच्या ठिकाणी, जिथं शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, कसलीच गॅरंटी नाही. मला सांगा, आपणच करतो ना आपल्यालाच आपण प्रश्न विचारतो, किंवा समाजाला विचारतो, किंवा देशाला विचारतो, किंवा राज्यकर्त्याला विचारतो, कुणालाही आपण प्रश्न विचारतो आपल्या प्रश्नाचं उत्तर. परंतु कर्म कोणी केलं हे पहा ना. कर्म चांगलं सांगणाऱ्या माणसाचं आपण ऐकत नाही. आणि ह्याच्यामुळेच आता मला सांगा, पैसे लागणारे तरी ठेवले जात नाही, ठेवले तरी चुकीच्या ठिकाणी ठेवले जातात. आता पेन्शन कोणालाच नाही. पेन्शन प्लॅन घेतात का लोक? LIC ऑफ इंडियाने GST 0 केलेला आहे. मेडिक्लेमला सुद्धा आजपासून चालू आहे. लवकर पॉलिसी घ्या. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. ओके, थँक्यू.